गुड आफ्टरनून मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आणि एका भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी नितीन जगताप. मित्रांनो, लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल की आपण केला होता अलिबाग आणि शिवाय जंजिरा किल्ला एक्सप्लोअर केला होता. तर माझ्या लिस्टमधला आजचा सेकंड किल्ला आहे रायगड. तर मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजले आणि मी रायगड किल्ला सैर करण्यासाठी आलेलो आहे. रायगडासाठी आता आम्ही पायी वाट चालतो. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं खरं तर रोपीने, पण रोपी 4 तास बंद आहे. गर्दी असल्या कारणाने क्रिसमस चालू आहे त्याच्यामुळे बंद आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवले की पायी वाट जायचं. तर आता आम्ही आलेलो आहे रायगडच्या पायथ्याशी. इथून सुरुवात करू आम्ही रायगडासाठी. तर चला बघूया, भेटूया आपण आता रायगडच्या पूर्ण एक्सप्लोअर किल्ल्यामध्ये. रायगड मी कशा पद्धतीने एक्सप्लोअर करतो हे तुम्हाला दिसेलच. तर चला भेटूया आपण रायगडात. तर भावांनो, फायनली मी रायगडचा पायथा चालू केलेला आहे. बरीचशी गर्दी मित्रांनो. काल क्रिसमस होता. क्रिसमसमुळे बऱ्याच लोकांना सुट्ट्या आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. शैक्षणिक सहल वगैरे झाले, त्या सुट्ट्या झाल्या. पूर्ण फॅमिली वगैरे, शाळेचे पोरं वगैरे सगळेजण फिरण्यासाठी आलेले. खूप गर्दी तुम्ही पाहू शकता माझ्या मागं. असं म्हटलं जातं मित्रांनो, रायगडाला किमान 2380 पायऱ्या आहे आणि खूप काही असे मेन ठिकाणे जे बघण्यासारखे. ॲक्च्युली रायगड जर चढायचं म्हटलं तर रायगड हा पायी चढण्यासारखाच आहे. आपल्या राजांनी काय करून ठेवले हे पायी गेल्यावरच समजतं. रोपेने जाण्यात काय अर्थ नाही. रोपे तुम्हाला 10 मिनिटात वरती घेऊन जातो, पण जे पायी चालत जातात त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया आणि एक अनुभव येतो. तोच अनुभवण्यासाठी मी चाललो आहे पायी रायगड चढण्यासाठी. रायगडाची सुरुवात तर केली आहे. गर्दी खूप आहे. 2:30 वाजले, ऊन खूप आहे. ॲक्च्युली रायगड चढायचं म्हटलं तर सकाळी चढायला गरजेचं आहे, पण काही वेळेअभावी आम्हाला बराच वेळ झाला आणि आम्ही आता रायगड चढण्यासाठी निघालो. किल्ले रायगड म्हणजे गडांचा महाराजा. रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गड. उभ्या दख्खनच्या मुलखात रायगडासारखा गड नाही. रायगड हा अजिंक्य आहे. रायगडाचे पूर्वीचे नाव रायरी असे आहे. कोणी त्याला तनस म्हणत, तर कोणी त्याला रासीवटा, तर कोणी त्याला जंबूद्वीप म्हणत. दिनांक 6 एप्रिल 1656 या दिवशी रायरीचं भाग्य उजाडलं. याच दिवशी महाराजांनी रायरी किल्ला जिंकला आणि गडावर पाऊल ठेवले. महाराजांनी गडाचे नाव किल्ले रायगड असे ठेवले. रायगड निसर्गताच अभेद्य आणि अतिशय सुरक्षित मोक्याच्या ठिकाणी आहे. रायगड सर्व बाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेला आहे. इथून समुद्र फक्त 65 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे समुद्रावरील व्यापाऱ्यांवर नियंत्रण व स्वराज्याचे शत्रू जंजिऱ्यांचा सिद्धी इंग्रज यांच्यावर नजर ठेवणे सोपे होते. भावनो, रायगडाची पूर्णपणे स्टोरी मला बी माहीत नाही. मी याच्या आधी 1 ते 2 वेळा रायगड येऊन गेलो आहे. जेवढी माहिती मला आहे तेवढी मी एक्सप्लोअर करायचा पूर्णपणे प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्ही जर कधी रायगडावर येत आहे तर तिथं काय काय बघण्यासारखं आहे हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्या हिशोबाने पूर्णपणे फिरू शकतो. रायगड मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणाहून जवळपास सारख्याच अंतरावर आहे. रायगड हा नाशिक जिल्ह्यापासून किमान 280 ते 285 किलोमीटरच्या अंतरावर येतो. रायगड हा पुणे जिल्ह्यात येतो. आज विकेंड आहे आणि शिवाय रायगडाचा टाईम सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. सकाळी कधी कधी लवकर बी चालू होऊन जातो. आता 3 वाजत आले. किल्ला बंद होण्याचा टाईम आला आहे, तरी देखील गर्दी संपायचं नाव घेत नाही. गर्दी अजून बी खालून येणं चालू आहे. बाकी वरती उतरतीला निघाले, वरतीला किल्ला फिरून. तसं मी आत्ता किल्ला चढण्यासाठी जातो आहे. माझ्या मागून अजून बरीचशी गँग आहे.
जे किल्ला चढण्यासाठी येऊ राहिले. सुमारे आत्ताशी मी 100-125 पायऱ्या चढलोय. दम लागायला लागलाय. अजून 2000 अबो पायऱ्या चढायचे. जर खरंच सह्याद्री बघायचं असेल आयुष्यात एकदा तरी रायगड करा मित्रांनो. फक्त रायगडचं करायचं असेल तर सकाळी 4-5 वाजता जर चालू असेल तर त्या टायमाला चला, जेणेकरून तुम्हाला इथं जो सह्याद्रीचा फील येतो तो एकदम अनोखा असतो. तो शोधण्यापलीकडे असतो. खरं तर तो क्षण अनुभवायचा असेल तर तुम्ही खरंच सकाळी एकदा रायगड चढायला सुरुवात करा. आता आमचं बॅड लक म्हणून मी दुपारी 2:30 वाजता चढून राहिलो. आणि नेक्स्ट टाइम जर खरंच शक्य झालं ते मी सुमारे सकाळी 5 वाजता रायगड चढायचा प्रयत्न करेल. हे प्रॉमिस आपलं. तर मित्र, सुमारे मी 300 पायऱ्या चढून वरती आलो आहे. आणि माझ्या मागं जर तुम्ही हा भाग बघत असाल, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. जो मित्रांनो तुम्ही हा भाग बघत असाल याला कोकणकडं म्हणतात. इथून राजाच्या काळात इथून कडेलोटची शिक्षा दिली जायची. रायगडाला खरी येण्याची मजा ही हिवाळ्यात आहे. हिवाळ्यात तुम्ही जर येत असाल, हिवाळ्यात जास्त ऊन वगैरे बी लागत नाही. बट सकाळचा तुम्हाला एक सह्याद्रीचा अनुभव, धुकं वगैरे ते दिसतं, ते अतिशय सुंदर आहे तो प्रवास बघण्यासारखा. नक्की तुम्ही जेव्हा बी असेल तेव्हा सकाळी या मित्रांनो. रायगडला येण्याचा खरा अनुभव एक तर रायगडाच्या ज्या काही गोष्टी आहेत महाराजांनी ज्या आपल्यासाठी करून ठेवलेल्या होत्या, स्वराज्यासाठी जे काही केलं तर ते बघणं, आणि एक म्हणजे दुसरं सह्याद्रीचा व्ह्यू बघणं. तुम्हाला एकदा सह्याद्रीचा व्ह्यू दाखवतो. इथं मी थोडंसं वरच्या साईडला आलो आहे कडावर. इथून सह्याद्री पूर्णपणे दिसतो. तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. असं म्हटलं जातं मित्रांनो की जोपर्यंत डोक्याचा घाम हा तळपायापर्यंत जात नाही तोपर्यंत रायगड काय याचं सुख आपल्याला भेटत नाही, किंवा रायगड काय हे आपल्याला समजू शकत नाही. अजून मी अर्धा बी किल्ला चढेल नाही, पण घामाने पूर्ण होला झालेलो आहे. किल्ल्याचे बुरुज दिसायला लागले. याचा अर्थ किल्ला आम्ही जवळपास अर्धा चढून आलेले. बुरुजाजवळच महादरवाजा आहे. महादरवाजा असं म्हटलं जातं किल्ल्याची सुरुवात, म्हणजे जो गड चढायचा असतो 2380 पायऱ्यांचा, तर तो अर्धा चढून आल्यानंतर महादरवाजा लागतो. तिथून पहिल्या टायमाला ते नाणी वगैरे दिली जायची. त्या नाणी दाखवल्यावरच एंट्री व्हायची आणि एक्झिट बी व्हायची. तर तो महादरवाजा आता लागेल जवळपास. फायनली भावांनो, रायगडाच्या महादरवाजाची एंट्री झालेली आहे. आणि मी महादरवाजाच्या जागेवर चालते. दोघी साईडने बुरुज वगैरे तुम्हाला दिसत तसं. जस्ट महादरवाजा मी आत्ता ओलांडला आहे. तिथं काहीतरी 25 रुपयाचं एक तिकीट असतं जे काढावं लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्री दिली जात नाही. तो दरवाजा ओलांडून फक्त मोजून 5 मिनटं झाली तरी इतकी भयानक गर्दी झाली तिथं. किल्ला बंद व्हायला किमान 1 तास बाकी बघतो. तर फायनली मित्रांनो, मी किल्ल्याच्या वरती येऊन थांबलो. ज्या काही 2380 पायऱ्या होत्या त्या पायऱ्या माझ्या चढल्या गेल्या आणि मी किल्ल्याच्या वरती येऊन थांबलेले. आता इथून किल्ल्याचे जे काही मेन भाग आहे मी ते तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. पण ह्यावेळेस बी मला टाईम अभाव आहे, पूर्ण ब्लॉग तयार करता येणार नाही. कारण की 4:30 वाजले, किमान मला 2 तास लागले. मी थोडं थांबत आलो. 2 तास लागले पूर्ण किल्ला चढायला आणि 4:30 वाजून गेले. आणि शिवाय आता पुढच्या अर्धा तासात किल्ला बंद होऊन जाईल. तर त्याच्यानंतर जे काही त्यांचे इथले रक्षक असतात
ते किल्ला वगैरे खाली करण्याचं काम करतात. तर मला जास्त वेळ थांबता येणार नाही, तर माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. बाकी जेव्हा मी नेक्स्ट टाईम येईल तेव्हा पूर्ण परत एकदा किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल. पण आत्तापर्यंत अर्धा पाऊण तासात जो माझ्याकडनं एक्सप्लोअर होईल 1 तासात तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर चला भेटूया आपण आता. भावांनो, जे तुम्ही आत्ता बघितलं मंदिर ते होतं ते शिरकाई मातेचं मंदिर. महाराजांच्या टायमाला जेव्हा रायगड जेव्हा स्थापित होत होता त्या टायमाला सर्वात पहिलं मंदिर जे बांधलं गेलं होतं ते शिरकाई मातेचं मंदिर होतं. आता मित्रांनो, मी आलो आहे अशा जागेवर की ज्या ठिकाणी राजाचं राजभवन होतं. इथं म्हणजे मीटिंग वगैरे जे भरायचे राज्यकारभार, हे ते राजभवन होतं. हे तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता, पूर्ण मोकळा पट्टिंगने. हे जे मागं राजांचं सिंहासन होतं, ज्या ठिकाणी राजा बसायचे आणि इथं मीटिंग चालायची. जे म्हणजे मोठमोठे काही प्लॅनिंग वगैरे बनवले जायचे ते या ठिकाणीच बनवले जायचे. समोर दिसत असलेला भव्य दरवाजा हा नगरखाना म्हणून ओळखला जातो. सारसैनिक पद्धतीचा हा अद्वितीय दरवाजा. या वास्तूची एकूण उंची 50 फूट असून रुंदी ही 30 फूट आहे. दोन्ही बाजूस भिंतीवर चौकोनी नक्षीकाम आहे. नखात हत्ती धरलेली सिंहाची चित्रे ही नजर वेधून घेतात. इमारतीतील डावीकडील पायऱ्या चढून ओट्यावर पोहोचले की पलीकडील भिंतीत जिना आढळतो. जिना चढून वर गेले की नगरखान्याची मुख्य जागा येते. हे गडावरील सर्वात उंच ठिकाण. तसेच इथून सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही अगदी स्वच्छ दिसतात. पंचधातूंनी बनवलेली व अष्टकोनी असलेली ही मेघडंबरी ही 13.5 फूट लांब, 10.5 फूट रुंद आणि 3.5 फूट उंच अशा ओट्यावर बसवली गेली. याच पवित्र स्थानावर महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला. शिवछत्रपती जेव्हा सिंहासनावर बसले हे पाहून अनेक संतांच्या आणि महंतांच्या डोळ्यातून आनंद अश्रू सांडले. भावांनो, हीच ती जागा ज्या ठिकाणी आपल्या महाराजांनी शेवटचा श्वास घेतला आणि याच ठिकाणी महाराजांची प्राणज्योत मावळली. माझ्या मागं दिसत असलेलं हे महाराजांनी बांधलेलं जगदीश्वर मंदिर म्हणजेच महादेवाचे मंदिर. जर भावांनो तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि पहिले तर सगळ्यात पहिले सॉरी की माझ्याकडनं आज पण पूर्ण ब्लॉग एक्सप्लोर नाही झाला किंवा पूर्ण रायगड एक्सप्लोर नाही झाला. पण नक्की मी नेक्स्ट टाईम जेव्हा बी येईल तेव्हा प्रॉपर पद्धतीने मी पूर्ण किल्ला एक्सप्लोर करेल. आज माझा कोणत्याही प्रकारचा प्लॅनिंग नव्हतं. मी डायरेक्टली आलो आणि डायरेक्ट किल्ला एक्सप्लोर करायला लागलो. त्याच्यामुळे माझ्याकडे चार्जिंग वगैरे पण नाही आणि टाईम पण कमी झाला. त्यामुळे मला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करता नाही. पण नेक्स्ट टाईम मी पूर्ण किल्ला एक्सप्लोर करायचा पूर्ण प्रयत्न करेल. आतासाठी एवढंच. टाटा, बाय बाय, टेक केअर.